नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जस्ट फार्म हाऊसला आलो आहे. सकाळी येऊन गेलो पण थोडं काम होतं त्याच्यामुळे पलत जाऊन वगैरे सगळं काम करून आपण आता आलो फार्म हाऊसला. तर आलो स्टार्टिंगला गहू घेऊन आलो थोडं, कारण आपल्या सगळ्या कोंबड्यांना खायला टाकायला. तर खूप बेकार वाटलं थोडं, म्हणजे असं का, कारण सांगतो तुम्हाला. तर आपल्या फार्ममध्ये आलेला एक माकड मोठा होता आणि त्याला थोडी थोडी नाही जास्त दुखापत झालेली, हाताला वगैरे किंवा पाठीला वगैरे थोडं, म्हणजे पायाला वगैरे थोडंसं पूर्ण रक्त 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 झालेलं. आणि त्याला कुणी मारलेलं काय माहिती नाही. मला तर 100% डाऊट येते ते कुत्र्यानी वगैरे मारलं असेल, कारण माकडांमध्ये मारामारी होते पण एवढी नाही होत की रक्त वगैरे काढत. आणि एवढी नालायक कुत्रे आहेत ना आपल्या इथली, शपथ खूप खूप बेकार कुत्रे आहेत. त्यांना तर मी मग काहीतरी जुगाड लावला ना त्यांना पळवणारच आहे. तर कुठे होता तो तुम्हाला दाखवतो, ते रक्त पण सांडले थोडं. बघा या पिलर जवळ बसलेला, आणि हे बघत असाल तुम्ही इथे रक्त, आणि ताजंच रक्त आहे अजून, असं पण नाही की हे. आणि इथे या दगडावर सुद्धा पडले थोडंफार. तर हे बघा इकडे सुद्धा पडले, आणि अजून कुठे इथे पडले का तर नाही. पण मी त्याला बघितलं नव्हतं खरं बोललात तर माझा मी इथे होतो. तर तिथून गहू टाकत होतो आणि त्याने माझा आवाज ऐकला, तेव्हा तो या बांबूवरनं असं वरती चढला. तर इथे पण काय त्याला असं दिसलं नाही मला की त्याला लागले वगैरे. पण तिथून जेव्हा तिथे खाली उडी मारली त्यांनी, त्याच्यानंतर तो तिथे थांबला. पण मला पण खूप बेकार वाटलं की माझ्यामुळे तो गेला बिचारा इथे आडोशाला, म्हणजे त्याला आसरा भेटेल म्हणून तो इथे थांबलेला. बहुतेक त्यांनी पाणी वगैरे पियला असेल आपल्या फिश टँकमधलं. पण हे शाकाहारी असतात आपले, कारण हनुमानरायाचं रूप आहे ते. तर काय माहिती नाही, जर मी असताना खरंच मी त्याला थांबवलं तर नसतंच, कारण कसं आहे एक गावठी, म्हणजे तो रानातला आहे. पण जर तो थांबला असता तर आपण त्याला एक वेळेस असं म्हणजे हळद वगैरे लावली असती, काही उपचार केला असता. पण तो मोठा होता बऱ्यापैकी, तरी पण एक 3-3.5 फुटाचा होता. पण तो बिचारा खूप, त्याला आता वेदना होत असतील काय माहिती नाही. बट ठीक आहे. पण इकडे असं रानात गेला तो, तर मी त्याला बोलवायचा प्रयत्न केला. पण आपल्याला माहिती नाही कसं, पण त्याच्या आवाजाने बोलवायचं, म्हणजे ऊप ऊप करून मी फक्त बोलवलं, पण ते का आलं नाही. बट असो, जिथे पण असो त्याला चांगलं, म्हणजे तो चांगला होऊ दे. तर आत्ताच आपल्या सगळ्या फायटरला आणि आपल्या कोंबड्यांना हे टाकले गहू, हे बघा. तर त्यांना गरम होते ते बघा, सगळे गरम, त्यांना पाणी पाहिजे असेल. तर आता मी पाणी भरतो यात आणि नंतरला दाखवतो. इथे सगळे गहू खातात. हा बघा, आपला वरचा कोंबडा पण दादागिरी करायला इकडे येतो, म्हणजे आपल्या घरात कोंबडा असतो तो. तर पाणी वगैरे ठेवलं आहे, आता जरा ते ओके, जरा कमी आलेत हे करायचं. तर ठीक आहे. आणि हे बघा, काल आपण ॲलिगेटर गार्डचं पाणी भरलेलं, पूर्ण अर्धं भरलेलं, आणि आज बघा कितकुसं राहिलं आहे. तर कुठेतरी लिकेज आहे, बट असू दे, तेवढं तरी पाणी राहतं आहे त्याच्यामध्ये. तर कॅटफिशची पण ग्रोथ आपली पटापट होते बघा, बऱ्यापैकी साईज झाली त्याची. आणि कुठलं तरी फिश नी समाधी घेतली एवढं नक्की, कारण इथे एक हाड दिसते, मला वाटते ह्याच्यामधलंच असेल. 1 2 3 4 5च राहिलेत रेनबो शार्क, त्याच्यामधलंच कोणाला तरी गटकावलं असेल त्याने. आणि आपले सगळे जे फ्लोरॉन आपण काल आणलेले आहेत ते एकदम ओके आहेत बघा. इथे परत इथे, आणि यातसुद्धा एक आहे, तो पण ओके आहे. आणि दुसरा आपला या टँकमध्ये, तो पण एकदम मस्त स्विम करतो आहे. तर ठीक आहे. आता मी विचार करत होतो असा की हा फ्लोरॉन जो आहे तो यात टाकायचा, पण आता सध्या नको, कारण तो आता घाबरलेला आहे. तर तो बघा, तो कसा एकच जागी बसला आहे, तर तो घाबरला आहे थोडा. तर आणि आपले हे फिश कसे ऑल सेट आहेत. तर थोड्या दिवसांनी आहे ना आपण हे फिश यात टाकू, आणि 4 फुटाची मोठी टाकी, आणि तो फ्लोरॉन आपण यात घेऊया. आणि आता बाकीचे आपले जे फिश आहेत त्यांचे फोटो पाठवायचे आहेत, कारण कस्टमर आहेत, त्यांना पाहिजे होते. तर आपण बघूया आईच्या गावात. ऑक्सिजन बंद. कोळंबे आहेत ना, सगळे आहेत. ही बघा कशी करते. तिथे स्थिर राहण्यासाठी ती पाय हलवते, म्हणजे ते पाय हलवल्यानंतर ती तिथे अशी स्थिर राहू शकते. आणि बाकीच्या कोळंब्या बघूया,
कारण कसं असतं ऑक्सिजन कमी पडलं ना तर एवढ्या ह्याच्यामध्ये तर आता काय होणार नाही इश्यू. कारण पहिले आपल्या खूप कोळंब्या होत्या ते बघा सगळ्यामध्ये गेल्या. तर पहिले आपल्या खूप कोळंब्या होत्या त्याच्यामुळे थोडा इश्यू झालेले आहे. बट आता नाही होऊ शकत कारण एक कमीत कमी 20 ते 25 कोळंब्या असतील. बरी 28 होत्या ज्यामधले एखादी 1-2 डेड झाल्या असल्या तरी आपले 25 कोळंब्या तरी असतील. पण आपल्या या कोळंब्या काढायच्या नाहीत तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलेलंच. तर हे आपण कमीत कमी पाव किलोची साईज तरी आपल्याला करायची आहे. 250 ग्रॅमच्या वर गेली तर चांगली गोष्ट आहे. पण हा पावसाळा आपण पूर्ण याच्यावर काढणार आहे आणि यात गप्पीची ग्रोथ होतच राहील त्यात काय वाद नाही. आणि इकडे चिलापी, तर चिलापीचा आता कधी मुहूर्त लागतो आपल्या प्लास्टिकला ते बघूया. कारण 2,500पर्यंत तो प्लास्टिक जाईल, 2.5 ते 3 काय जातो ते. आणि हे बघा इकडे सगळे फिश आहेत ओके. आणि हे बघा सगळे फीड घ्यायला आले. पण विषय असा आहे की मी फीड ठेवून आलो आहे घरीच आणि त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम होणार आहे. आता परत जायला लागेल घरी आणि लगेच घरी जाऊन मी आणतो फीड सगळ्यांना टाकण्यासाठी. कारण सगळ्यांनाच उपाशी ठेवले आपण. तर ह्यांच्या लाईस कमी आल्यात का तर हो वाटतंय कमी आल्यात. कारण कोणाचंच पंख लाल दिसत नाही आहे मला. तर कमी आलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि हो कमीच आल्यात त्या. आणि पाणी पण एकदम क्लिअर आहे फिल्टर लावल्यामुळे. आणि इकडे आपले हे जे बेबीज आहेत हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर हा बघा हा बेबीज आहे इथे. आणि आता सगळ्यांचे पटापट फोटो काढून घेतो, फोटो व्हिडिओज, आणि नंतर कस्टमरला पाठवतो आणि नंतरला मग तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत मी घरनं पण जाऊन येतो. तर मित्रांनो आता सगळीकडे म्हणजे सगळे माशांचे आपले फोटो वगैरे काढून झालेत. आणि आजसुद्धा कोळी कमी आहेत त्याच्यामुळे हे बघा पूर्ण मस्त क्लिअर दिसते पाणी. कारण फिल्टर आपलं चांगलं काम करतो आहे. कारण 3 स्पंज लावलेत आपण त्याला. तर हे बघा शार्क वगैरे पण आहेत, मिल्की शार्क आपल्या म्हणजे व्हाईट शार्क आणि मिल्की कोळी वगैरे. हे बघा इकडून पूर्ण कसं क्लिअर दिसतंय. फक्त काच आपल्या आतून ब्लर आहे. म्हणजे त्या साईडनी ह्या साईडनी मी आताच धुतले घासले थोडी. तर यातले आपल्याला 4 फिश उद्या द्यायचे आहेत. डॉक्टर आहेत आपल्या इथे त्यांना. कारण त्यांच्या फिश टँकमध्ये ऑलरेडी यातले आपले 4 कोई फिश आणि एक ब्लॅक आपलं म्हणजे हे आहे गोल्ड फिश. तर त्याच्यामुळे आता हे द्यायचे आहेत आपल्याला 4 म्हणजे 9 शास्त्रानुसार 9 मासे होतील त्यांचे. तर ठीक आहे. तर आता ह्यांना फीड करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मला ऑक्सिजनचे आपण ते बबल आणणार आहे. तर ते आणले तर आपण कुठे कुठे लावले ते पण दाखवतो आणि काय प्रेशर आहे कसं आहे ते पण दाखवतो. तर हे बघा इकडे आपण इथे लावलं आहे आपल्या फ्लोरॉनच्या टँकला. तो इमर्जन्सी म्हणून टाकला आहे कारण लाईट वगैरे जाते. आणि दुसरीकडे आपण लावलं आहे डायरेक्ट कोळंबीच्या टँकला दाखवतो. तर तिथे पण चांगलंच प्रेशर देतो आहे. हे बघा पहिला एवढा प्रेशर नव्हता देत. हे बघा तर आता खूप प्रेशर देतो आहे पाणी सॉरी ऑक्सिजन पाण्यामध्ये. तर इथे लावलं आहे आणि नंतरला आपण इकडे चिलापिलासुद्धा लावलं आहे. हे बघा प्रेशरनी येते हवा तर ऑक्सिजन त्यांना चांगलंच भेटेल. आणि इकडे सुद्धा लावलं आहे आपण मॉलीला आणि नंतरला लावलं आहे चिकलेटमध्ये. हे बघा तर हे आता ह्याला ॲडिशनल एक फिल्टर आहे आपला स्पंज फिल्टर. त्याच्यामुळे तिथे स्पंज फिल्टर लावू शकत नाही कारण तेवढी एअर खालती पोचत नाही. आणि इकडे तर हे आपले स्टोनच होते आणि मग डायरेक्ट तिकडे पण आपला फिल्टर होता पण तो काम नव्हता करत. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता एअर स्टोन लावला आहे. तर अजून कुठे कुठे लावायला पाहिजे हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर आजची ही छोटीशी व्हिडिओ तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.